मित्रांनो, मुंबईचं राजकारण हे वरून जितकं साधं वाटतं ना, तितकं ते आतून गुंतागुंतीचं असतं. हवा काही दिसते, खेळ काही दिसतो, पण पडद्यामागं घडत असतं काही वेगळंच. आणि त्या खेळात एक प्रश्न जोरात फिरतो. शरद पवारांना राज ठाकरे सोबत हवेत, मग काँग्रेसला ते का चालत नाही? काय दुखतंय काँग्रेसला? काय एवढा विरोध? काय आहे पडद्यामागचं गणित? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं काही समजावून घेऊया. भाजप गेल्या काही दिवसांपासून सतत विजय होत आहे. नगरपालिका, विधानसभा, लोकसभा एका मागून एक त्यांनी किल्ले जिंकले आणि आता मुंबई महानगरपालिका. देशातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, ज्यांच्या हाती मुंबई, त्यांच्या हातात महाराष्ट्राचा नकाशा बदलण्याची ताकद. म्हणूनच विरोधकांच्या गोटात एक विचार येऊ लागलाय, भाजपला रोखायचं तर एकत्र या. शिवसेना उद्धव ठाकरे गट प्लस महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्लस काँग्रेस प्लस शरद पवारांची राष्ट्रवादी अशी एक मोठी आघाडी तयार होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली. शिवाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येत आहेत, हेच एक राजकीय भूकंप होता. मग स्वाभाविकच मनसे देखील महाविकास आघाडीत येण्याची हवा सुटली. काँग्रेसने एकाच वाक्यात चित्र उलटवलं, आम्ही मनसेसोबत बसणार नाही, स्वबळावर लढू. मुंबई काँग्रेसचा विरोध तुफान होता. कारण काय? वरवरचं उत्तर, मनसेनं हिंदी भाषिकांवर मारहाण केली होती, दादागिरी केली होती. पण मित्रांनो, राजकारणात कोणतंही कारण वरवरचं नसतं. वर कारण दिसतं, खाली गणित असतं. खरं कारण क्रमांक 1, काँग्रेसचा कार्यकर्ता हातातून जाईल. कारण स्थानिक निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांचा खेळ. 2017 काँग्रेसला मिळाली 15% मतं, 31 जागा आणि बऱ्याच ठिकाणी दुसरा तिसरा क्रमांक. याचा अर्थ काय? काँग्रेसची हक्काची जमीन आहे. त्यांचे वॉर्ड प्रमुख, शाखा प्रमुख, पॅनल प्रमुख हे सगळे वर्षानुवर्ष स्वतःची ताकद उभी करतायत. पण ठाकरे बंधू जर एकत्र आले तर काँग्रेसला किती जागा मिळतील? फारच कमी. हक्काच्या जागाही गमवाव्या लागतील आणि तिकीट न मिळालेला काँग्रेसचा स्थानिक नेता थेट दुसऱ्या पक्षात जाईल. हीच काँग्रेसची सर्वात मोठी भीती आहे. आपले लोक आपल्याला सोडून जातील. खरं कारण क्रमांक 2, जागांचं गणित काँग्रेसला संपवणार. मुंबईत 227 जागा आहेत. मनसे म्हणते आम्ही 100 जागा लढवू. उद्धव ठाकरे म्हणतायत आम्ही 150 जागा लढवू. या दोघांना जागा दिल्या की काँग्रेसच्या हातात उरतं काय? स्वतःसाठी 20 ते 25 जागा, ते हक्काच्या जागा कापून. काँग्रेसला हेच पचत नाही. कारण एखादा कार्यकर्ता 10-12 वर्ष एका वॉर्डात मेहनत करतो, अचानक त्या जागेवर मनसे किंवा शिवसेनेचा उमेदवार आल्यास तो कार्यकर्ता रागानं म्हणणार, माझं राजकारण तुमच्या युतीत बळीचा बकरा का बनवता? म्हणूनच काँग्रेसला वाटतं युती केली तर आपण संपलो. खरं कारण क्रमांक 3, हिंदी भाषिक मतं काँग्रेसच्या हातातून सुटतील. मुंबईत हिंदी भाषिक संख्या प्रचंड मोठी आहे. ते प्रामुख्यानं भाजपकडे झुकतायत. तेथील 15 ते 20% काँग्रेसकडे येतात. हे काँग्रेसचं बलस्थान आहे. पण मनसेसोबत गेले तर हिंदी मतदार म्हणेल मनसे नाही, त्यामुळे काँग्रेसला मत नाही. म्हणून काँग्रेसची 20% हिंदी मतंही भाजपकडे वळतील. म्हणूनच काँग्रेसचा जोरदार नुकसान होईल. खरं कारण क्रमांक 4, मुस्लिम प्लस दलित मतदार काँग्रेसपासून दूर जातील. मुस्लिम आणि दलित मतदार काँग्रेसचा पारंपरिक आधार आहे. त्यांना मनसेसोबतचा हात मान्य नाही. म्हणूनच काँग्रेसनं युती केली तर हिंदी मतदार रुसणार, मुस्लिम मतदार दूर जाणार, दलित मतदार वेगळा मार्ग शोधणार. हे काँग्रेसला झेपणार नाही. शरद पवारांचं गणित वेगळं आहे. त्यांना मराठी मतांची शक्ती एकत्र करायची. राज ठाकरे प्लस उद्धव ठाकरे इज इक्वल टू मराठी मतांचं मोठं एकीकरण. पवार यांना माहिती आहे, मनसेला बाजूला ठेवलं तर भाजपचं काम सोपं होईल. म्हणूनच ते काँग्रेसला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काँग्रेस म्हणते आम्हाला सत्ता नाही, पण आम्हाला आमचा पक्ष मोडलेला नको आहे. काँग्रेसला स्वतःचं अस्तित्व वाचवायचं आहे. मुंबईत आधीच त्यांची मतसंख्या कमी आहे. युती केल्यास ती आणखी कमी होईल. 2017 15% मतं मिळाल्यानंतरही 31 जागा आल्या. आता 10% वर घसरल्यास काय मिळणार? 10-12 जागा. म्हणजे काँग्रेस जवळपास गायब. म्हणूनच काँग्रेसनं मोठं पाऊल टाकलंय. आम्ही स्वतंत्र लढू, कोणत्याही युतीला बांधील नाही. या खेळात 3 वेगवेगळी डोकी वेगवेगळ्या दिशेला आहेत. शरद पवार विरोधक एकत्र करतायत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे मराठी मतांची मोठी एकीकरण करतायत. काँग्रेस आपलं घर आधी सांभाळू आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, भाजप मात्र शांत बघून हा सगळा तमाशा पाहत आहे. कारण विरोधक फुटले तर सगळ्यात जास्त फायदा हा भाजपचाच होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मुंबईच्या राजकारणात काँग्रेस आणि मनसे, शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी या सगळ्यांनी एकत्र येऊन भाजप विरोधात लढणं गरजेचं आहे का? किंवा काँग्रेसची भूमिका योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.